नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत सर्वात चर्चेत असलेला प्रश्न, पीक विम्याची रक्कम खरंच जमा होण्यास सुरुवात झाली आहे का? कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत, कुठे अजून बाकी आहेत आणि जर तुमच्याकडे अजून आले नाहीत तर काय करायचं, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, कृषी विभाग आणि बँकांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार 23-24च्या पीक विमा भरपाईची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम आधीच जमा झाली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, गडचिरोली या भागातील शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज मिळून रक्कम जमा झाल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजेच पीक विमा खरंच जमा होतोय, पण अजून सर्व जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक शेतकरी विचारतात की आपल्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत. पहिलं कारण म्हणजे बँकांच्या सलग सुट्ट्या आणि तांत्रिक प्रक्रिया. दुसरे म्हणजे केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांना निधी वर्ग करण्यात उशीर झाला, त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये अजून पैसे ट्रान्सफर झालेले नाहीत. पण कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे की पुढील काही दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होईल. यावेळेस मिळणारी रक्कम नुकसानीच्या प्रमाणावर ठरते. कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साधारण 7,000 रुपये मिळतील. जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000 रुपयेपर्यंत मिळतील. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असेल आणि नुकसान जास्त झालं असेल तर थेट 30,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. पैसे आले का नाही हे कसे तपासायचे? जर तुम्हाला खात्री करून घ्यायचं असेल की पीक विम्याची रक्कम आली का नाही, मोबाईलवर आलेले SMS तपासा, बँक पासबुक अपडेट करा, जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामसेवक कार्यालयात चौकशी करा. PMFBY वेबसाईट किंवा ॲपवर लॉग इन करून सुद्धा तपासू शकता. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रक्कम आली आहे, काही ठिकाणी अजून थोडा उशीर आहे. पुढील काही दिवसात सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम खात्यात मिळणार आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजून अशाच खरी आणि अपडेट माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.